Yes, and the game is on. Thank you so much, Kunal sir. त्यांचा आवाज आपण पहिल्या सत्रामध्ये ऐकला. पहिला बॉल इथे उडवला इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षक मात्र तिथे पोहोचतायत आणि चेंडू उचलून फेकून देत आहेत. तोपर्यंत धावा मिळतील. या 2 आणि धावसंख्येला होतोय प्रारंभ. पहिल्याच बॉलवर 2 धावा, 2 धावसंख्याचे एकूण धावसंख्येचं दान इथे उघडलं जात आहे. मॅचच्या स्वरूपात धावा मिळतील 2. आणि या 2 धावसंख्याची एकूण धावसंख्या पोहोचली आहे ती वैयक्तिक आदळण आपल्याला पाहायला मिळतोय. तो 2 वर आणि संघाला पोहोचवलंय 3 वर. ड्रॉन 11 पुणे आणि त्यांच्या विरोधात चॅम्प 11 पनवेल. पूर्व टप्प्याचा बॉल बॅक ड्राइव्ह क्रॉस बॉल आलाय बिंदी गेन. पहिला बॉल 2 धावा, दुसऱ्या बॉलवर आपल्याला धाव मिळतीये. कोणत्या प्रकारची धाव अंकित होत नाहीये. फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो अदनाम आणि सचिन. समोर गोलंदाज वसीम. काय गती आहे परंतु लाईन खराब आहे पण इशारा जरूर करतायत. एक्स्ट्राच्या स्वरूपात व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. धाव मिळेल फक्त एक. एकूण धावसंख्या पोहोचेल ती 3 वर. वाव, चपराक लगावली आहे. टेनिस क्रिकेटच्या पटलावर इथे मात्र लॉंग टेनिसचा फटका. स्टँड अँड डिलिव्हर. षटकार येतो. इट्स अ बिग हिट. ह्यूज गोल. भिन्न विचार आणि त्या विचारांवर आज विपरीत अशी गीतं. इथे मात्र फटका सज्जा येतात. तिथे जास्त डेव्हिएट झालाय, टर्न झालाय. व्हाईट बॉल येतोय. व्यक्तिमत्व जर का कपड्यांनी खुलत असेल तर लोक लाईक करतील आणि व्यक्तिमत्व जर का विचारांनी खुलत असेल तर लोक तुमचा आदर्श घेतील. आणि आदर्श असं व्यक्तिमत्व डॉक्टर बाबासाहेब आणि त्यांची आज जयंती. जयंती निमित्त आज ही स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. स्पर्धेच्या निमित्तानं आज संपूर्ण क्रीडांगणावर मात्र भीमदासांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येकाची मेहनत, प्रत्येकाचा खऱ्या अर्थानं खालीचा वाटा या स्पर्धेला लागला आणि म्हणूनच की काय या स्पर्धेचं एक वेगळं ग्लॅमर, एक वेगळी ग्लोरी आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं महामानव चषक 2022 हे पहिल्यांदाच लॉन्च करताना ही संकल्पना थोडीशी मेहनत जरूर घेतली. परंतु मी नाव विशेष उल्लेख करेन सर्व आयोजन कमिटीचा, ज्यांच्या प्रयत्नातून यशस्वी हे आयोजन आपल्याला पाहायला मिळते. इनसाइड आउट. इथे मात्र पहा स्विच केला फटक्याला. फटका सजवताना मात्र एफर्ट्स तितकेसे नव्हते परंतु जसा कनेक्ट झाला चेंडू मोहर उमटवली आहे चौकाराची आणि चौकाराने एकूण धावसंख्या पोहोचली आहे ती तब्बल 15 वर. चला पवन ढाले, तुमच्याकडे जो मोबाईल जमा आहे तो तुम्ही प्लीज आमच्या पॅडल बॉक्स कडे जमा करायचा आहे. पॅडल फटक्याला पॅडलनं फटका सजवलाय. खूप चांगला सौंदर्य ग्लोरी आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा सेकंड कन्झ्युकेटिव्ह चौकार आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि चौकार एकूण धाव महेशजी थिटे. तर आज बघितलं गेलं तर खूप चांगलं मॅनेजमेंट त्यांनी आज केलंय. सचिनजी आव्हाड आज प्रत्येक पाहुण्यावर त्यांची खूप चांगली देखरेख राहिली आहे. समाधान प्रक्षालय प्रत्येक टीमला इथं बोलवणं, प्रत्येक टीमचा समाचार घेणं, खेळ करणं, प्रत्येक टीमला वेळेवर हजर उपस्थित राहायला इन्व्हिटेशन देणं, त्यानंतर मात्र खऱ्या अर्थानं संपूर्ण स्पर्धा कव्हर करणं हे देखील समाधान प्रक्षालयानं खूप चांगल्या पद्धतीने हाताळलंय. उद्धव जेटी थोर आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक आलेल्या अतिथीचा शुभसन्मान करण्याची
खऱ्या अर्थानं भूमिका उद्धव साहेबांकडे आपल्याला पाहायला मिळते. शशिकांत गायकवाड आणि नवीन गायकवाड हे बंधू आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांनी मिळवण्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप चांगलं मॅनेजमेंट करत असताना या स्पर्धेला खूप चांगलं योगदान दिलंय. तर या 19 धावसंख्येवर मात्र अंकुश लगावण्यासाठी नवीन गोलंदाजी मार्ग आपल्याला पाहायला मिळेल, तो धुरवीत म्हात्रे. उजव्या हाताचा गोलंदाज वरती विकेट येत आहे. गती होती, टप्पा चांगला आणि इथे बीट केलाय. गोलंदाजाला बॅटचा कडा लागून फाईन शॉट फाईनल मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्या क्षेत्ररक्षकाला मात्र गाठलं गेलं आणि फलंदाज क्रमांक पहिला इथे परततोय. बॅट्समन आदनान आउट, आनंद आउट, बॅक टू द आउट. मनगटात बल आणि चारित्र्यात जर का सातत्य असले ना, तर खऱ्या अर्थानं व्यक्ती आयुष्याच्या जडणघडणीत कुठेच कमी पडत नाही. अगदी तसंच जी व्यक्तिरेखा, ज्या व्यक्तिमत्वाचा आज आज ज्यांची जयंती, त्यांच्या जयंतीनिमित्त ही स्पर्धा आपण पाहतोय. आदर्श असं व्यक्तिमत्व आज महाराष्ट्रभर, संपूर्ण भारतभर भीम जयंती, भीमराव आंबेडकर जयंती जरूर साजरी केली जाणार. अगदी थाटामाटात, स्पर्धा देखील थाटामाटात आपण संपन्न करणार आहोत. स्पर्धेचा प्रारंभ खूप चांगला झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिपूजन झालं, त्यानंतर आपण स्पर्धेला सुरुवात केली, प्रारंभ केला. त्याच दरम्यान इथे हा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चौकार जरूर येतोय. या चौकावर एकूण धावसंख्या पोहोचली आहे ती 23 वर. षटक क्रमांक सुरू आहे ते दुसरा गोलंदाज ध्रुवीत म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतोय. एक खूप चांगला क्रिकेटर, खूप चांगला गोलंदाज ध्रुवीत म्हात्रे. पंचक्रोशी मधील पनवेल या परिसरामधील आज आपल्या संघासाठी कॉन्ट्रीब्युशन देत असताना सुरुवात चांगली झाली होती, परंतु आता मागच्या एका चेंडूवर आलाय चौकार. वरती विकेट ना पुन्हा एकदा तयार असतील. समोर उजव्या हाताचा फलंदाज सूरज बॅकफूट डिफेन्स केलाय. फक्त डिफेन्सिव्ह पवित्र आपल्याला पाहायला मिळेल. स्वतः कॅप्टन टीमचे चेंडूला गॅदर करतील, तोपर्यंत ही धाव मिळेल फक्त एक. दोन्ही खेळाडूंमध्ये थोडीशी सल्ला मसलत आपल्याला पाहायला मिळेल. स्वतः गोलंदाजीमध्ये त्यांच्याकडे असलेली वैविध्यता, त्यांच्याकडे असलेली गती, टप्पा, अचूक लाईन, दिशा, सर्व कंट्रोल हा चांगला असल्या कारणाने मी म्हणेन आतापर्यंत त्याचा प्रवास खूप चांगला झालाय. एक चौकार वगळता सुरुवात चांगली झाली आहे. आता मात्र इथून पुढे कशी फलंदाजी साकारते, समोर स्ट्राईक रोटेट झाली आहे. स्ट्राईक वर आलाय तो सचिन. उजव्या हाताचा फलंदाज आहे, समोर उजव्या हाताचा गोलंदाज आहे. थोडंसं सोपं आव्हान माहीत वाटतंय. बॅकफूट पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक. आता खूप चांगला इशारा आलाय की नो बॉल राहील, नो बॉल स्टेप आउटचा नो बॉल मला असं वाटतंय. तर पंचांची उज्जत घालू नका प्लीज. आपण निष्पक्ष ऑफिशियल पंच आहेत, त्यामुळे निर्णय देखील आपला निष्पक्ष जरूर पाहायला मिळतोय. आता हा नो बॉल +1 या धावा मिळतील 2 प्लस फ्री हिट. नेक्स्ट बॉल इज फ्री हिट. फ्री हिटच्या बॉलवर किती धावा येतील. आता आज हा जवळजवळ तिसरा नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय विघ्नेश, ज्याच्यावर फ्री हिटच्या संधीवर मात्र फ्री हिटच्या बॉलवर कोणत्याही फलंदाजाला आतापर्यंत संधी उचलता आली नाहीये. व्हॉट विल हॅपन इन द नेक्स्ट बॉल. क्लीन बोल्ड केले मला असं वाटतंय. डॉट बॉल आलाय. पण इशारा करतायत की नक्कीच फेअर डिलिव्हरी डॉट बॉल राहील. जरूर नो बॉल होता, फ्री बॉल होता, त्यामुळे फलंदाजाला नक्कीच बाद करण्याची मुभा तुमच्याकडे नसते. नो बॉलचा फ्री हिटचा बॉल जेव्हा असतो तेव्हा हिट विकेट्स आणि रनआउट होतात, तुम्हाला कोणत्याही प्रकारे फलंदाजाला बाद करण्याची मुभा नसते. त्याचा कडा लागलाय पहा. चेंडू गतीनं वाव, सुपर आउटस्टँडिंग आउटफील्ड फास्ट आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने चेंडूनं बॅटला स्पर्श केला, अगदी फ्लाय स्लिप रिजनला चेंडू फरार झालाय, चौकार आलाय. स्वतःचा साधेपणा टिकवा, तोच साधेपणा एक दिवस तुमचा ब्रँड बनेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे असलेला त्यांचा साधेपणा,
आज त्यांचा साधेपणा ब्रँड बनलाय आणि आज त्यांचे कित्येक दास आपल्याला पाहायला मिळतील. संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण भारतभर नव्हे तर भारताबाहेर देखील आज ही जयंती उत्सव जरूर आपल्याला पाहायला मिळेल. जाऊया आपण मॅच कडे, जिथे पहिल्या षटकाचा खेळ झाला संपन्न. षटक क्रमांक 1 मध्ये धावा, 1 मध्ये धावा आल्या होत्या ते 19 आणि दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आली सिंगल डिजिट मध्ये ती एकूण धावसंख्या झाली तब्बल धावसंख्या झाली 30. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 11 आणि एकूण धावसंख्येचा विचार केला तर गडी बाद झाले ते फक्त 2 आणि धावसंख्या आली 15च्या सरासरीनं ती 30 वर. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळेल. या 3 षटकामध्ये धावा किती येतील हे देखील पाहणं योग्य आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकामध्ये प्रत्येक षटकामध्ये सरासरी जर का अशीच राहिली तर जवळजवळ 70 ते 75 धावा आपल्याला जरूर पाहायला मिळतील. स्वतः टीमची कॅप्टन ऑन द बॉलिंग मार्क आपल्याला पाहायला मिळतील. फकीरा टीम कॅप्टन पहिल्यांदा नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण त्यांनी स्वीकारलं. फलंदाजीचं निमंत्रण प्रतिस्पर्धी संघाला दिलं होतं आणि प्रतिस्पर्धी संघाच्या वतीने सुरुवात थोडीशी डळमळीत झाली आणि तदनंतर मात्र चांगली फलंदाजी वनडाऊनच्या स्वरूपात आलेले फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. सचिन आणि सोमायानं आता सोमा नुकताच आलाय नॉनस्ट्रायकर रेड मध्ये, परंतु 2 चौकार 1 सिंगल धाव काढून 9 धावसंख्या काढून फलंदाज बाद झाला. तो सूरज आणि आनंद बाद झाला. 1 षटकार 1 सिंगल डिजिट आणि 1 डबल डिजिट धावसंख्या काढून बाद झाला. काही फलंदाजांनी 9 धावसंख्या काढून बाद झाला. म्हणजे पूर्वार्धामध्ये 2 फलंदाज जे बाद झाले, वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन त्यांचं राहिलं ते 9 धावांचं. एकूण धावसंख्या झाले पहिल्या षटकामध्ये 19, दुसऱ्या षटकामध्ये 11. षटक क्रमांक 3 मध्ये सुद्धा टीमचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील ते फकीरा. सर्व धर्म समावेशक, सर्व गुणसंपन्न असे खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळतील. एक हाय रेटेड टेनिस बॉल क्रिकेटर मिस्टर फकीरा. चॅम्प पनवेल या संघाच्या वतीने पहिलाच बॉल फक्त दिशा दाखवली. वीरेंद्र सेहवागची आठवण आली आणि येईल हा पहिला चौकार. बॅट्समन सचिन त्याच्या बॅटमधनं दुसरा त्याच्या गोलंदाजी समोर आलाय. हा पहिला चौकार. थोडंसं एलिव्हेशन केल्याने विघ्नेश असं वाटतं धावफलकाला 15ची सरासरी आता एलिव्हेट होतीये, द्विगुणित झालीये. आता चौकारानं खातं उघडले जरूर, परंतु या 5 अंतिमच्या 5 चेंडूवर धावा किती येते. सुरुवात अशी झाली आहे, आक्रमक पवित्रा त्याने घेत नाही. नाव आहे सचिन. आता इथून पुढे मात्र कोणता पवित्रा घेतील. अटॅक ती स्वीकारतील की टेम्परमेंट दाखवतील. लॉक केलाय, लॉक बाउंड्रीचा हा फटका डीप कव्हर रिजन क्लिअर करतोय. येतोय चौकार, त्या मागोमाग हा उत्तुंग षटकार. 6 बिग हिट 6. फटका किती वेळा पाहावा स्क्रीनवर विघ्नेश. जितक्या वेळा आपण पाहणार आहोत हा फटका, तितक्या वेळा या फटक्याच्या मोहात आपण पडू. इतका सौंदर्य आणि खऱ्या अर्थानं ग्लॅमर दाखवणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला. अट्रॅक्टिव्ह चार्मिंग स्ट्रोक. जागेवरूनच ताकद कोणत्याही प्रकारची नाहीये. मिनिमम एफर्ट्स मॅक्सिमम रिझल्ट असा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. काय अफलातून फलंदाजी साकारली आहे सचिननं. आतापर्यंत 3 चौकार, 1 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. 4 चौकार आपण पाहिले, 1 षटकार पाहिला. याही वेळेला चेंडू जोरकस फिरवायचा होता. चेंडू आणि चेंडू फळीमध्ये संपर्क तितकासा झाला नाहीये, तरी देखील बॅकवर्ड चेंडू गेला. 10 मिनिटे फक्त एका धावण संघाची एकूण धावसंख्या पोहोचली आहे ती 45 वर. षटक क्रमांक सुरू आहे ते तिसऱ्या षटकातील अंतिमचे काही 2 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक आहे आणि 2 चेंडूमध्ये धावा किती येतील. फकीरा टीमचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर आहेत. या गोलंदाजी समोर जर का बघितलं तर पहिला चौकार, षटकार, त्यानंतर चौकार, त्यानंतर सिंगल. एकूण धावसंख्या आली आहे ती 15. याही षटकामध्ये विशेष धावा आल्या 15. अजून 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. चौकार जर का येतोय तर पुन्हा एकदा कॉन्फिडन्स लेवल मोमेंटम पुन्हा एकदा शिफ्ट होईल. राईट, फुलटॉस आलाय, पुन्हा एकदा फटका सजवलाय. आता डीप मध्ये प्रोटेक्शन, एक्स्ट्रा कव्हर्स रिजन तिथे क्षेत्ररक्षक काही चेंडूला उचलून फेकून देतील, तोपर्यंत 1 धाव मिळेल. धावसंख्या या षटकामध्ये 16 आणि एकूण धावसंख्या झाली येते 41. अजूनही अंतिमचा बॉल बाकी आहे.
या अंतिमच्या बॉलवर मात्र एकेरी धावसंख्या आली तर मी म्हणेन सुरुवात खराब परंतु शेवट चांगला झाला असं म्हणूया फकीराचा प्रयत्न व्हायला पाहिजे अखेरीस कारण अजूनही धावपळ करायचा विचार केला 15ची सरासरी ओलांडली आणि या धावा मात्र तुम्हाला चेस करताना थोडंसं कठीण वाटतील मगाशी संवाद साधला फकीराने सांगितलं आम्ही 60 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही इथे पहा वाईट यॉर्कर आहे चांगली गोलंदाजी कमबॅक करणारी गोलंदाजी जरूर आपल्याला पाहायला ही गोलंदाजी पूर्वार्धामध्ये टाकायला हवी होती खरं तर प्रयत्न झाले होते अटेम्प्टेड यॉर्कर होते असं नाही की ते फुलटॉस म्हणजे फुलटॉस फेकले होते ते कमिटेड फुलटॉस होते खरं अर्थानं प्रयत्न केला होता वाईट यॉर्कर फेकण्याचा परंतु ते वाईट यॉर्कर कन्व्हर्ट झाले फुलटॉस मध्ये आणि ते 2 चेंडू 2 चौकार आले एकूण धावसंख्या या षटकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाल्या त्या 17 आणि आपली 3 ओव्हर्स एकूण धावसंख्या झाली आहे ती 3 बाद 47 तर या दरम्यान जेडी कसबे साहेबांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळते या व्यासपीठावर आपलं सहर्ष मनस्वी असं स्वागत आहे नवीन गोलंदाज ज्यानं पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी केली होती तो ध्रुवीत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर षटक क्रमांक 4थ्या मध्ये आपल्याला पाहायला मिळते पहिल्याच बॉलला इथे बॅकवर्ड क्षेत्रामध्ये उडवलाय आउटफिट किती फास्ट आहे विघ्नेश जसा चेंडू बदलतोय तसा मात्र अगदी म्हणेन स्पीडनं बाहेर गेला चौकार येतोय विकेटनं गोलंदाज तयार यॉर्कर बॉल होता कुदून काढलाय आता यॉर्कर बॉल देखील तितकेसे प्रभावशाली होताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये कारण याही यॉर्कर बॉलवर मात्र हेलिकॉप्टर स्ट्रोक इन्व्हेंट केला त्यानंतर मात्र प्रत्येक खेळाडू आपण पाहिलं असेल टेनिस बॉल क्रिकेटमध्ये धारावी संघाचा भावेश नाईक नेरा नाईक तिथे देखील त्याला खेळ साकारला भूषण पाटील असतील कित्येक अशी नावं आपण नवी मुंबई परिसरामध्ये जरूर नाव घेऊ ज्यांनी मात्र खूप चांगलं कौशल्य दाखवलंय हेलिकॉप्टर स्ट्रोकवर यॉर्कर लेनची चेंडू यावेळेला फक्त डिस्कूप करायचा होता चेंडू फटका सजवता आला नाहीये डॉट बॉल आलाय डॉट बॉल आल्यानंतर आता नॉन स्ट्रायकरचा जो फलंदाज आहे ना तो फलंदाज आता स्ट्रायकर यांच्या फलंदाजाकडे नुकताच जातच होता पंचांनी त्याला थांबवलंय कारण त्याचं तसंच आहे कारण त्या फलंदाजाने खूप चांगली फलंदाजी साकारली त्याला कानमंत्र देण्याचा काहीही फायदा नाहीये आता पहा यावेळेला स्टेप डाऊन द ग्राउंड गोलीच्या वेगाने चेंडू फरार झालाय सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण करून देणारा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आहे तो फलंदाज सचिन याच्या नावामध्ये देखील अगदी योगायोग आपल्याला पाहायला मिळतोय हाही सचिन ते भारतरत्न सचिन हा रिस्पेक्टेड सचिन काय फटकेबाजी केली यानं आतापर्यंत त्याच्या पॅक मधनं 5 चौकार आणि एक उत्तुंग षटकार पाहायला मिळाला डिस्कोप इम्प्रोव्हायझेशन चेंडू फसलाय यष्टिरक्षकाला चकवलाय पूर्वार्धामध्ये फलंदाजाला फसवला त्यानंतर यष्टिरक्षकाला त्यानंतर शॉट दरम्यानला चेंडू गेला सरळ सीमारेषा पाणी येतोय हा चौकार जाऊया आपण शुभसन्मान सोहळ्याकडे जिथे उमाकांत बनसोडे सरांना आम्ही विनंती करतोय की जेडी कसबे साहेब त्यांचं नुकतंच आगमन झालंय त्यांचा सन्मान आपण करावा सर्व आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ प्रतिष्ठित धावसंख्या झाली 61 1 टू गो ऑफ 4th ओव्हर 12 चेंडू मध्ये 39 धावसंख्येवर खेळतोय विल बी एबल टू हिट फर्स्ट 50 ओ इथे मात्र पुन्हा एकदा इम्प्रोव्हायझेशन दाखवायचं होतं चेंडू अंग्याचा डोक्याचा वेग
येत घेतोय. डायरेक्ट हिट करण्याचा अगदी कोण एक्साइटमेंट आपल्याला जरूर पाहायला मिळाली. धाव मिळाली, एक एक संख्या पोहोचली ती तब्बल 62 वर्ष. क्रमांक 4 झाले संपन्न. जसं नवीन षटक सुरू होईल ऐकूया आपण डीजे डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. गोसावी साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. उद्धव साहेबांना मी विनंती करू आपल्या शुभ हस्ते आपण गोसावी साहेबांचा सन्मान करावा. निळ्या रंगाची ही शाळ आपण पाहत आहे आणि प्रत्येक भीमदासाला खऱ्या अर्थानं गर्व व्हावा असा हा सन्मान आम्ही या व्यासपीठावर करतोय. युग प्रवर्तक, ज्ञान सूर्य, प्रज्ञावंत, कलावंत असे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 131वी जयंती 131वी जयंती आणि आज या दिवसाचं शुभ दिवसाचं औचित्य साधून आज या स्पर्धेचं आयोजन आपण पाहत आहे. महामानव चषक 2022 हे भव्य दिव्य आयोजन. 2 दिवसीय स्पर्धा येथे रंगणार. तब्बल 16 संघ खेळ करतील. प्रथम क्रमांक कॅश प्राइज 50,000 रुपये, भव्य दिव्य असा मानाचा करंडक. ते क्रमांक 25,000 रुपये कॅश प्राइज आणि भव्य दिव्य चषक. प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच, उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीरसाठी आकर्षक चषक. त्याचबरोबर आपण पाहताय मॅन ऑफ द मॅच साठी जरूर आपल्याला बबन बागवे स्पॉन्सर्ड खऱ्या अर्थाने युनायटेड स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक ब्रँडेड कॅप देखील आम्ही पुरस्कृत करणार आहोत. तर ज्या ज्या खेळाडूंनी पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलाय त्यांची मी जरूर आम्ही अनाउन्समेंट करू. त्यांनी देखील ही कॅप स्वीकारण्यासाठी आमच्या मुख्य कक्षाकडे यायचे प्लीज. गोलंदाज अंतिम षटक आहे. स्लॉकचं षटक. स्लॉकच्या षटकामध्ये किती धावा येतील. पहिल्याच बॉलवर खराब शॉट सिलेक्शन. गोलंदाजाला मात्र खऱ्या अर्थानं फलंदाजाला घेरलं. अशी माइंडसेट असायला हवा. फेअरलेस अप्रोच तुमच्याकडे असायला हवा. जो मिचेल स्टार्ककडे आपण पाहिला. मिचेल स्टार्कला एकदा विचारलं होतं इतकं गती आणि हा टप्पा कसा विकसित केला. अगदी सोपं उत्तर दिलं होतं त्यांना. ब्रेटलीकडनं गती आणि मॅग्राकडनं टप्पा या 2 गोष्टी शिकलो. सिनियर खेळाडूकडनं बरंच काही शिकण्यासारखं असतं. आता इथे काय घडते पहा. मगाशी उल्लेख झाला या खेळाडूचा आणि त्या खेळाडूने मात्र पहिला विकेट प्राप्त करून दिलाय. गोल्डन विकेट ऑफ द मॅच आपल्याला पाहायला मिळते. ज्या बॅटच्या बॅटमधनं तब्बल आपण पाहिल्या 39 धावा. तो फलंदाज मात्र अखेरीस परतला. अंतिमच्या षटकामध्ये अजून 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ज्यांची आपण ठळक अक्षरात नावे घेतो खऱ्या अर्थानं ते सर्व. इथे काय घडते पहा. स्विचचा प्रयत्न फसलाय. consecutive wickets in a row now. Now we can see this ball on hat trick.
की फुटलेलं धरण या गोलंदाजानं सावरलंय. कारण 4 षटकामध्ये तब्बल 62 धावा होत्या. त्या 62 धावांवर संपूर्णपणे पकड मजबूत केलं, रिस्टिंग केलं. ही इज ऑन हॅट्रिक. विल ही बी एबल टू? नो, नॉट ॲट ऑल. इट्स अ वाईड बॉल. वाईड आलाय. वाईट एकूण धावसंख्या पोहोचली ती 63 वर. आता 4 चेंडू नंतर अखेरीस ती धाव मिळाली आहे. तीही एक्स्ट्राच्या स्वरूपात लिटिल बिट्स, पार्ट पीसेस ऑफ द गेम. परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं असं वाटते. ब्रिजेश नवी मुंबई परिसरामधील खऱ्या अर्थानं जे गजानन कुक्षेत संघाचा एक अनुभवी आणि एक स्ट्रायकिंग बॉलर डावखऱ्या हाताचा ब्रिजेश गोलंदाजी मार्कर आपल्याला पाहायला मिळतोय. कुक्षेतचा उल्लेख केला तर दीपक दादा पाटील याचा विशेष उल्लेख आम्ही जरूर करू. नवी मुंबई प्रीमियर लीगचे कमिशनर. क्रिकेटला ग्लोरी कशी द्यावी, त्याच्यासाठी कसं झटावं, निस्वार्थ भूमिकेमधनं ते पुढे आले. अगदी स्वखर्चाने, स्वकर्तृत्वावर, स्वबलावर जरी म्हटलं तरीही चालेल. दीपक दादाने क्रिकेटला पुढे नेलं. नाउ वी कॅन सी नवी मुंबई क्रिकेट इज वन लेवल अहेड. कारण पाठीचा कणा सूरज दादा पाटील विद्यमान नगरसेवक कुक्षेत गावचे, त्यांचा देखील आम्ही विशेष जरूर उल्लेख करू. याही वेळेला पहा स्ट्रॉक करायचा होता चेंडू, मात्र बरोबर बॅटच्या पट्ट्यात निघता येत नाहीये. त्यामुळे चेंडू मात्र जमिनीला बाउन्स खात गेलाय मिड विकेट मध्ये. जिथे धाव मिळते फक्त एक या एका धावण संघाची एकच धाव पोहोचली आहे ती 65. आणि आता 3-4 एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल. टार्गेट सेट करतील आणि हे टार्गेट सेट करत असताना अंतिमच्या बॉलवर धावा किती येतील. चला थोडंसं स्पीडअप करायचंय प्लीज, कारण एक्स्ट्रा टाइम आपण घेतलाय. घड्याळामध्ये जवळजवळ 4:30 वाजले. चेंडूला हवेमध्ये खेळून काढलाय. नो डाऊट प्रॉपर टायमिंग, परफेक्ट एक्झिक्युशन. चेंडू गेलाय डीप मिड विकेट, विजन क्लिअर करत येतोय अंतिमच्या बॉलवर. षटकार ह्यूज हिट, सिक्सर एकूण धावसंख्या झाली आहे ती तब्बल 71. आणि जिंकण्यासाठी चेंडू असतील 30 आणि धावा काढायच्या त्या 72. आणि या धावा मात्र कशा काढल्या जातील, या धावांचा पाठलाग कसा केला जाईल, या धावा चेस करत असताना गोलंदाज कशी गोलंदाजी करतील, हे सर्व विवरण सांगण्यासाठी तुमच्या समोर उत्तम असं मराठीचं विवरण, उत्तम मराठी शब्दफेक, शब्द मांडणी, IPL फेम, IPL स्टार, मराठी समालोचक, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे आपल्या महाराष्ट्राचा खऱ्या अर्थानं मान, अभिमान, स्वाभिमान आणि नवी मुंबई याला बिलोंग करतात म्हणून आम्हाला देखील त्यांचा सार्थ अभिमान आहे. आपल्या नवी मुंबईचे दुर्गे गावचे कुणाल दाते सरांना मी इन्व्हाइट करू पुढच्या इनिंगसाठी. तत्पूर्वी ऐकूया आपण सुमधुर संगीत डीजे मास्टर्सच्या माध्यमातून. हे 72 रन, 72 टार्गेट. डॉन 11 पुणे, प्रदीपजी न्यायनीत यांचा हा संघ आहे. महाराष्ट्र पोलीस दलात ते आहेत आणि त्यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय डॉन 11 पुणे. डॉन या टोपण नावाने त्यांना ओळखलं जातं. कित्येक वर्ष क्रिकेट खेळतोय डॉन आणि त्यांचा संघ मैदानामध्ये उतरलाय डॉन 11 पुणे. स्पोर्ट्स पनवेलच्या विरुद्ध
दर्पण देडिया यांचा हा संघ आहे. तर सलामीची जोडी मैदानामध्ये चॅम्प स्पोर्ट्स आपला एक्स्ट्रा प्लेअर आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. 72 लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 72 इज द टार्गेट. महामानव प्रतिष्ठान आयोजित महामानव चषक तुम्ही पाहताय आणि पहिले षटक टाकण्यासाठी प्रदीप न्यायनीत म्हणजे डॉन गोलंदाजीसाठी सज्ज होतील. महाराष्ट्र पोलीस दलात आहेत. मग अशीच उल्लेख केला, चांगले गोलंदाज, एक आगळेवेगळी ऍक्शन त्यांची गोलंदाजी मधली. कित्येक वर्ष क्रिकेट गाजवलंय. अनेक उन्हाळ्या पावसाळ्या क्रिकेटमध्ये त्यांनी पाहिलेत. आनंद चव्हाण या टीम मध्ये आहेत. मातब्बर खेळाडू पुणे परिसरातील. सलामीची जोडी मैदानामध्ये सज्ज होते. चॅम्प स्पोर्ट्स पनवेल. पहिला बॉल जरी ते पडला, एक्स्ट्रा प्लेअर नसला तर अजून 2 रन एक्स्ट्रा करावे लागतील. पहिला बॉल स्वीप केलाय. बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे. 6 धावा मिळत आहेत. आकाश पॅट मधून हा षटकार आलाय. पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय. दुसरा बॉल देखील चांगलं टायमिंग इथे आकाश जांभळीच्या पॅट मधून बॅक टू बॅक मोठा समाचार आणि हा षटकार. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संदीप पाटील, पप्पू सोनारीचा खेळाडू. प्रदीप नायनिक यांचा चांगला समाचार पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील केली, हलकीशी स्पष्ट नकार येतोय. तत्पूर्वी एक रन इथे ऍड केली जाईल. लेग बाय च्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 13 वर. 72 लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. एक चांगलं टार्गेट. पहिल्या मॅच मध्ये 73 रनचं लक्ष होतं. या मॅच मध्ये 72चं लक्ष आहे. 5 ओव्हरच्या सामन्यामध्ये तिथे गवळी धुरंधर हा संघ पराभूत झाला होता. आता पाहूया चॅम्प स्पोर्ट्स पनवेल या रन चेस करेल का. प्रदीप पाटील, पप्पू खेळण्यासाठी तयार. प्रदीपच्या समोर डॉनचा हा बॉल समोर लॉक केलाय. व्ही शेप मध्ये चांगलं टायमिंग. लॉंग ऑफ 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे. 4 रन. चांगला खेळ इथे टीम चॅम्प स्पोर्ट्स पनवेलच्या माध्यमातून करतो. समाचार पहिल्याच ओव्हर मध्ये डॉनचा घेतला जातोय. चांगला खेळ दोन्ही बॅटर्स कडून. 17 धावा. हा बॉल बॅकफुटला जाऊन फक्त दिशा दिली केलाय. शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने अडवला जाईल. तोपर्यंत 1 रन मिळते. 18 धावा पलकावर लागल्यात पहिल्या षटक सुरू असताना. चांगली सुरुवात चॅम्प स्पोर्ट्स पनवेलची या मॅच मध्ये. डॉन 11 पुणेच्या विरुद्ध खेळत असताना. यानंतर आनंद 11 टीमचे कॅप्टन. 3 ओव्हर झाल्यानंतर तुम्हाला आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. आनंदजी, 3 ओव्हर झाल्यानंतर तुम्हाला आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. यानंतर लगेचच क्रॉस केला जाईल सामना संपल्यानंतर. टप्प्याचा बॉल होता. हा पण पुल केलाय. बॉल कॅप मध्ये जातोय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून जे अंतर होतं ते कापलं आणि आणखी एक चौकार येतोय आकाशच्या पॅट मधून.
खूपच चांगलं संगीत आपण पाहतोय. ही संपूर्ण जयंती महाराष्ट्रभर, भारतभर नव्हे तर संपूर्ण जगभरात साजरी केली जाते. महामानव प्रतिष्ठान आयोजित महामानव चषक तुम्ही पाहताय. पहिला दिवस या स्पर्धेचा 50,000 रुपयाचं रोख पारितोषिक आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धाव आहे 22. आता रन करायचे 50. बॉल शिल्लक आहे 24 बॉल आणि 50 धावा हे समीकरण. तो प्रत्युत्तर इथे दिले चॅम्प स्पोर्ट्सने. पहिल्या डावामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये रन आले होते 19 आणि अगदी तसंच प्रत्युत्तर दुसऱ्या डावामध्ये इथे दिलंय दोन्ही फलंदाजांनी. त्याच्यामध्ये पप्पूने एक चौकार ठोकलाय. आकाश जांगीळने आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून आलाय. तर थोडासा विचार विनिमय करतायत. गोलंदाजीसाठी सज्ज होईल दीपू सिंग रैना ओव्हर नंबर सेकंड मध्ये. दीपू सिंग रैना सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी. पुणे परिसरातून हे सर्व खेळाडू इथे स्पर्धा खेळण्यासाठी आलेले आहेत. आनंद तुम्ही पाहताय. आनंद चव्हाण देऊ रोड पुणेचा हा खेळाडू डॉन यांच्या नावाने हा संघ मैदानामध्ये उतरलाय. दीपू सिंग रैना गोलंदाजीसाठी सज्ज होईल ओव्हर नंबर सेकंड पॉवर प्लेच्या दरम्यान. आणि त्याच्या समोर फलंदाज आहे सतीश पाटील मॅन फ्रॉम सोनारी उरण. पहिला बॉल विकेट खेळलाय. चांगला फटका इथे डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. शेवटच्या क्षणाला बॉल हातातून निसटलाय. तत्पूर्वी 2 धावा पूर्ण केल्या जातील. चांगला खेळ इथे पप्पूचा. गेले कित्येक वर्ष आपण रायगड टीम मध्ये त्याला खेळताना पाहिलंय. अधिराज्य गाजवले रायगड टीमने महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट जगतावर. चांगला खेळलाय तो संघ. छाप सोडली क्रिकेट मध्ये टेनिस बॉलच्या. आणि आता सध्या पप्पू फलंदाजीसाठी सज्ज होते. त्याच्या बॅट मधून रन येत आहेत. दीपू सिंग रैना दुसरा बॉल घेऊन लेफ्ट ऑफ राऊंड विकेट. यावेळेला बॉल चांगला होता. अपील केली आणि स्वतः निघालाय. बॅटची कडा घेतली. पहिला धक्का बसतोय. 3 चान्स पोटला. आउट होतोय फलंदाज संदीप पाटील. स्वागत आहे आपलं सर्वांचं या महामानव चषक 2022 मध्ये. महामानव प्रतिष्ठान सीबीडी आयोजित ही स्पर्धा आपल्या समोर रंगते. संदीप पाटील इथे बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल रोहित भालेराव उर्फ किडनी या टोपण नावाने हा खेळाडू ओळखला जातो. मॅन फ्रॉम खडे गोडवली कल्याण खेळण्यासाठी सज्ज होईल रोहित भालेराव. एक आक्रमक बॅटर आहे. 6 बॉल मध्ये 6 षटकार मारण्याचा विक्रम देखील या खेळाडूच्या नावावर आहे. तो देखील एका मातब्बर खेळाडूच्या विरुद्ध. गोलंदाजाचं नाव घेणं मी नेहमी टाळतो परंतु एक मोठा खेळाडू. कुलरलेचा बॉल होता. आपला ड्राईव्ह करत असताना एक रन मिळेल. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या पुढे जाते. सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आकार घेते. रन झाले 25. दीपू सिंग रैना चांगली गोलंदाजी करत असताना नुकतीच त्याला विकेट मिळाली. रिदम चांगली आहे. लेफ्ट ऑफ राऊंड विकेटने कोण बनवत जातोय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट ज्या वेळेला बॉलर येतो मला पाहायला मिळालंच असेल या IPL मध्ये. पहिला बॉल ट्रेंट बोल्टने टाकला होता यॉर्कर के राहुलच्या विरुद्ध लखनौ सुपर जायंट्सच्या विरुद्ध. अगदी तशीच लाईन. हा पहा अगदी तसा टप्पा होता परंतु ते लॉक केलाय समोर. एक रन जांगीळला. चांगला खेळतोय आकाश जांगीळ. दुसऱ्या रनचा प्रयत्न. आता रन आउटची संधी आहे. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता आणि अखेर दुसरी धाव 4थी धाव इथे पूर्ण झाली आहे. ही भर दुपारी झालेली चोरी आहे. 2 धावा ऍड होतील. टीमची धावसंख्या पुढे जाते. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 26. 26 धावा लक्ष आहे या मॅच मध्ये. 72 रनचं एकूण 1 रन इथे महत्वाची आहे. प्रत्येक रन प्रत्येक धावेचं क्रिकेटमध्ये महत्व आहे. एका धावेने संघ पराभूत होतात कारण कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे. पहिल्या ओव्हरला 22. या ओव्हर मध्ये एक डबल आणि 2 सिंगल एक विकेट.
27 माफ करा 27 धावा फलकावर आले. या बॉलवर 2 धावा आले. 27 रन. हा बॉल स्लॉट मध्ये होता, स्लॉटच्या बाहेर जाईल. मिड विकेट सीमारेच्या पलीकडे 6. बॅट स्विंग खूप चांगला होता. ज्या वेगाने बॉल आला त्याच्यापेक्षा दुप्पट वेग बॅटचा होता आणि बॉलला पाठवलं मिड विकेट. स्लॉग हिटिंग. यावेळेला फलंदाज आकाश जांगीर या षटकाराच्या मदतीने 33 रन फलकावर आहेत. शेवटचा बॉल यॉर्करचा प्रयत्न खूप चांगला स्क्वेअर ड्राइव्ह इथे पाहायला मिळाला. कव्हर पॉइंटला चांगले क्षेत्ररक्षण, एकच रन मिळालं. निराश आहे आकाश, परंतु क्रिकेटचा कॉपी बुक फटका. पुलर लेनचा बॉल होता, ड्राइव्ह चांगला केला. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय. पाणी आता मैदानामध्ये जाईल, तुम्ही घेऊन जाऊ शकता. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर 34. स्वागत आहे. महामानव चषक 2022 मध्ये आपल्या सर्वांचं पहिल्या 2 षटकाचा खेळ संपलाय. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 34 धावा. 72 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 72 इज द टार्गेट. अमित आता गोलंदाजीसाठी येईल. ओव्हर नंबर 3 मध्ये षटक क्रमांक 3 अमितच्या खांद्यावर ते सोपवण्यात आलाय. विकेट पाहिजे बॉलिंग करणाऱ्या डॉन 11 पुणे या टीमला, अन्यथा दबाव कमी होत चाललाय चांप स्पोर्ट्स पनवेलवरचा. संदीप पाटील आऊट झाला, परंतु संपूर्ण सामन्याची सूत्र अगदी खांद्यावर घेतली, हातात घेतली. मी म्हणेन आकाश जांगीरने चांगले क्रिकेटिंग फटके त्याच्या बॅट मधून आले. मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी त्याची सुरू आहे. स्क्वेअर ड्राइव्ह त्याने दाखवलाय. मिड विकेटला अप्रतिम स्लॉग हिट त्याने. ओव्हरऑल सर्व चांगले फटके त्याने खेळलेले आहेत आतापर्यंत त्याच्या डावामध्ये. पहिलं अर्धशतक अजूनही आलेलं नाहीये या स्पर्धेतलं. हॅट्रिक आपण एक पाहिलेली आहे, देशाने ती घेतली होती. मेडन ओव्हर आलेलं नाहीये आजच्या दिवसामध्ये या महामानव चषकामध्ये. अवघे पहिलं अर्धशतक येईल का, लक्ष आहे या मॅच मध्ये. 72 रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 34. बोल तयार. ओव्हर नंबर 3 मध्ये आम्ही फॉर द विकेट. पहिला बॉल लेग ब्रेक टाकायचा होता, जास्त बाहेर टाकला. आउटसाइड ऑफ तिथून वळलाय. पंचांचा इशारा वाईड आहे. एक रन मिळेल. 35 धावा फलकावर होत आहेत. अर्ध्या धावा जवळपास पूर्ण केलेल्या आहेत. दुसरं षटक संपलंय. तिसरं षटक प्रगती पथावर. एक ब्रेक थ्रूची गरज आहे. एक चांगलं षटक आवश्यक आहे डॉन 11 साठी. दुसऱ्या बाजूला आकाश जांगीर जर चांगला खेळला तर लवकर संपू शकतो चांप स्पोर्ट्स साठी. त्यामुळे हे बॅटल, हे युद्ध सध्या दोलायमान अवस्थेमध्ये. बोलत तयार. हा बॉल अमितचा चांगला होता, लॉफ्ट केलाय. टायमिंग पाहावं लागेल, खराब आहे. क्षेत्ररक्षक खाली. सोपा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. इथे सोपा झेल सुटल्यानंतर आता दबाव डॉन 11 वर. खराब क्षेत्ररक्षण शैलेश कडून. प्रत्येक रन महत्वाचे आहे. सूरज यांच्याकडून एक खराब क्षेत्ररक्षण झालंय. एकूण 1 रन महत्वाचे या मॅच मध्ये. एक धाव मिळते. फलंदाज आकाश, नशिबाची साथ त्याला मिळते.
ते महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. 90% मेहनत तर 1% नशीब आणि त्यानंतर होतं यश प्राप्त. यावेळेला टर्न केल्या बॉल स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा संधी. यावेळेला चूक होताना दिसत नाहीये. चांगला झेल पकडलाय सोमाने. जावं लागेल आता डगआउटच्या दिशेने. इथे फलंदाज रोहित भालेरावला. स्वर्गीय राजीव गांधी स्टेडियम सीबीटी बेलापूर इथे हा महासंग्राम तुम्ही पाहणार आहात. 2 दिवसामध्ये महामानव प्रतिष्ठान आयोजित महामानव चषक 2022 भीम जयंतीचा औचित्य साधून ही स्पर्धा 131वी जयंती संपूर्ण जगभरात आज साजरी केली जाते आणि त्याच दिवसाच्या निमित्ताने या चषकाचं आयोजन अप्रतिम असं आयोजन तुम्ही पाहताय. पहिल्याच दिवसामध्ये उद्या देखील 8 टीम या स्पर्धेमध्ये खेळतील. नियोजनबद्ध स्पर्धा. पहिले सर्व सामने 5-5 षटकांचे, त्यानंतरचे सामने 4 ओव्हरचे. वेळ कमी आहे, थोडीशी घाई करा, तर 2 मॅच आम्हाला 4-4 षटकांचे आजच कव्हर करायचे आहेत. यानंतर आनंद 11 टीमचे कॅप्टन हे षटक संपल्यानंतर आमच्या स्टेजच्या समोर येऊन तुम्हाला थांबायचंय. जसा सामना संपेल टॉस केला जाईल. नवीन फलंदाज जीवित मात्रे सध्या स्ट्रायकिंग इनला फलंदाजीसाठी तयार. पहिलाच बॉल बोलवर टप्प्याचा होता. इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. वन बाउंस सीमारेषा पलीकडे. झाले 40. आता रन करायचे 32. अमितने एक चूक केली, पुढे टाकला. पहिले दाखवलं इथे जीवितने की मला रिव्हर्स खेळायचं आहे. त्यानंतर तो स्तब्ध उभा राहिला आणि त्यानंतर पुढे टाकलेला ओव्हर पिच बॉल एक्स्ट्रा कव्हरला पाठवला. विकास येते या खेळाडूची. डोक्याबरोबर खेळतोय गोलंदाजाच्या. सध्या हा खेळ क्रिकेटचा राहिलेला नाहीये, तर माइंड गेम झालाय. अप्रतिम खेळ. आल्या आल्या चौकाराने स्वतःच्या खात्यामध्ये भर टाकली. सुरुवात केली आहे डावाची. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 40. रन करायचे अजूनही 32. लक्ष आहे 72 रनचं. अमित पुन्हा एकदा तयार. हा बॉल जाऊ दिलाय. जेवढा शफल झाला बॅटर तेवढा बाहेर टाकलाय. पुन्हा एकदा सोडून दिला जातोय. पंचांचा इशारा वाईट बॉल असेल. एक्स्ट्रा रन इथे मिळेल. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावेमध्ये भर पडते. रन झाले 41. विकेट देखील पाहिजे. बिल्डिंग खराब होते पुणे संघाची. झेल मगाशी सोडला आकाशचा, तो सेट झालाय नॉन स्ट्रायकिंग एंडला. हा बॉल देखील पुन्हा एकदा तेच चित्र. पुन्हा एकदा बाहेर टाकलाय. वाईड बॉल सातत्याने टाकले जात आहेत. रिदम खराब, लाईन खराब. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसते. अवांतरच्या स्वरूपामध्ये धावेमध्ये भर. रन झाले 42. रन करायचे 30. 15 बॉल आणि 30 रन. रिक्वायर्ड रेट 12. या ओव्हरचे अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. स्ट्रायकिंग एंडला जीवित तयार. पुढचा बॉल जीवितच्या विरुद्ध. आता चांगला टर्न मिळालाय. चांगला लेग कटर इथे वापरलाय. बॉल जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. आलाय डॉट बॉल. विकेट कीपर निराश आहेत कारण काही बॉल खराब टाकले. आता बॉल शिल्लक आहे 14. 14 बॉल मध्ये समीकरण आहे 30 रनचं. एकूण एक डॉट बॉल महत्वाचा आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा तयार. गोलंदाज. हा बॉल देखील चांगला वळवलाय. आणखीन एक डॉट बॉल. आता मात्र विकेट कीपर खुश असेल कारण विकेट कीपर सातत्याने सांगत होता आणि आता ते 2 बॉल जिथे विकेट कीपरला पाहिजे होते तिथे पडलेत. आनंद चव्हाण भरपूर अनुभव आहे. एक मोठा खेळाडू आहे. एकाच वर्षामध्ये सर्वाधिक अर्धशतक पुणे विभागामध्ये कोणी ठोकले असेल तर त्याचं नाव आनंद चव्हाण. विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये. आता पहा जेवढा शफल झाला तेवढा बाहेर टाकायला सांगितला, परंतु तरी देखील पंच सांगतायत वाईड आहे. आता आनंद चव्हाण नक्की विचारेल की एक्झॅक्ट हा वाईड बॉल तुम्ही का दिला आणि योग्य मत आहे.
ही विचारणा होते, जरूर विचारावं, अंपायर डिसिजन विल बी फायनल. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. आर्ग्युमेंट करू नका. वाईट बॉल घोषित केलाय, एक्स्ट्रा रन ऍड होईल, टीमची धावसंख्या पुढे जाते, रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 43. विचारणं तुमचा अधिकार, सांगणं पंचांचं कर्तव्य. त्याच्यानंतर निर्णय आल्यानंतर मात्र त्याच्यावर जास्त चर्चा न झालेली बरी. तो मान्य करणं तेवढंच महत्वाचं फेअर नीट क्रिकेट मध्ये. बोलत्या पुन्हा एकदा सज्ज होतोय अमित. हा बॉल खराब आहे, लेगच्या खूपच बाहेर जातोय, विकेट किपरने सोडला, फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने अडवला. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल +1, 2 धावा ऍड होतील. हे सर्वाधिक मोठं षटक. इथे आता गुणलेखनाला स्कोर शीट मध्ये जागा नाहीये, सगळे रकाने भरलेत असे हे षटक. शेवटचा बॉल, रन झाले 45. शेवटचा बॉल शिल्लक. तरी देखील आनंद सांगतोय हिंमत हारायची नाहीये, बॉल योग्य टप्प्यावर टाकणं गरजेचं आहे. आकाशचा झेल सोडला होता मगाशी शैलेशने, पाहूया तो कसा खेळ करतोय. सध्या स्ट्रायकिंग एंडला तयार. आणखीन एक बॉल, यावेळेला पंचांचा इशारा येतोय, ओव्हरची होते समाप्ती. अशा पद्धतीने षटक क्रमांक इथे संपले. तिसरं 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 15च्या सरासरीने 45-45. आवश्यकता. कशी गोलंदाजी करतो. मोठमोठ्या स्पर्धा पुणे परिसरामध्ये होतात. नवी मुंबईमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. सध्या IPL देखील मुंबई, नवी मुंबई आणि पुणे MCA स्टेडियम, DY पाटील स्टेडियम, वानखेडे आणि ब्रेकॉन स्टेडियम अशा 4 स्टेडियम मध्ये खेळवली जाते. आणि मधोमध नवी मुंबईच्या वसलेले हे क्रीडांगण आहे. स्वर्गीय भारतरत्न राजीव गांधी स्टेडियम मध्ये आपलं सहर्ष स्वागत. मयूर आलाय गोलंदाजीसाठी. पहिला बॉल, फुलवे टप्प्याचा बॉल होता, टॉपेज आणि शॉर्ट कव्हरच्या डोक्यावरून बॉल गेलाय मागे अमित्राच्या. तत्पूर्वी 2 धावा इथे मात्र मिळताना दिसतील. आज नशिबाची साथ चांगली मिळाली आहे चॅम्प स्पोर्ट्सला. 2 धावा ऍड होतील. इथे फलंदाज जीवितच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 47 आणि आता रन करायचे 25. 11 बॉल आणि 25 धावा. मॅच ऑन. 11-25 हे समीकरण. व्होल्टेज मॅच पाहायला मिळेल याच्यामध्ये शंका नाहीये. चांगली शैली आहे गोलंदाज मयूरची. पहिल्या बॉलवर 2 रन आले. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केलाय. कव्हर्सला डीप मध्ये क्षेत्ररक्षक, एक वाईडिश लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन. हा बॉल आखू टप्प्याचा होता, मागे गेला आणि पंच केला मिड विकेटला. 6 धावा पुढे करत असताना षटकार. मध्ये 19 रनची आवश्यकता. कॅप्टन ऑफ टीम आनंद 11 टॉपसाठी आमच्या मुख्य स्टेजच्या समोर उपस्थित राहायचे. आनंद 11 टीमचे कॅप्टन
हा बॉल ऑन साइडला क्लॉक स्वीप करायचा होता. टीम मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एकडे ते केली जाते. दुसऱ्या रनचा प्रयत्न थांबवलाय. एकच धाव मिळताना दिसेल. सिंगलच्या जोरावर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 54-54. लक्ष या मॅच मध्ये आहे 72 रनचं. 72 हे टार्गेट. महामानव चषक तुम्ही पाहताय 2022चा हा सोहळा राजीव गांधी स्टेडियम मध्ये ही रंगते स्पर्धा. 18 धावांची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत अजूनही 9 चेंडू आणि 18 धावा. मॅच ऑन. सामना अजून संपलेला नाहीये. रिक्वायरमेंट इथे 1-2 डॉट बॉल मजा येईल मॅच मध्ये. पुढचा बॉल मयूर. या वेळेला लाईन चांगली आहे. बीट करून बॉल जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. कमी गतीने बॉल टाकला. चेंज ऑफ पेस. बॉलवर बोट फिरवली. सरळ जातो विकेट कीपरच्या हातामध्ये. नकल बॉल ज्याला लेदर क्रिकेट मध्ये समजलं जातं. अगदी नखांमध्ये पकडून तो बॉल टाकला जातो आणि आपण पाहतो त्या बॉलवर सीम असते. परंतु टेनिस बॉल क्रिकेटवर टेनिस बॉलवर जर पाहिलं तर फक्त आवरण असतं. त्याच्यामुळे इथे कठीण असतो नकल बॉल टाकणं. चेंज ऑफ पेस तुम्ही टाकू शकता. लेग ब्रेक होता. यावेळेला बॅक ऑफ द हँड सोडलाय. कमी गतीने टाकलाय. आणखी एक डॉट बॉल. आता मॅच मध्ये मजा येईल. 7 बॉल मध्ये आता रन करायचे 18. व्हॉट अ मॅच. चांगली गोलंदाजी मयूर. ज्यावेळेला बॉल हातामध्ये सोपवला त्या कोणाला देखील लक्षात आलं नसेल की मयूर अशी गोलंदाजी करू शकतो. परंतु त्याने दाखवलंय. अप्रतिम षटकीने टाकले. चांगल्या टप्प्यावर बॉल टाकलेत. आता शेवटचा बॉल अगदी डोकं लावून टाकावं लागेल. आनंदने तसाच कानमंत्र दिलाय. समोर आहे आकाश चांगले. मॅन फ्रॉम घाटकोपर पंतनगर खेळण्यासाठी तयार. हा देखील बॉल चांगला होता परंतु लवकर टिक केला. पाठवले बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावा मिळतील. षटकार. चला 4 मिनिटं उशिराने आपण चाललोय. या मॅच मध्ये अजून 2 मॅच कव्हर करायचे आहेत. लवकर निर्णय घ्या. टॉससाठी कॅप्टन उपस्थित आहेत. नेक्स्ट मॅच आनंद 11. या मॅच मधून विजेता संघ लगेचच सामना खेळतील. 4 षटकांची ती लढत असेल. चला थोडीशी घाई करा. 2 सामने अजूनही आम्हाला कव्हर करायचे आहेत आणि ते दोन्ही सामने 4-4 षटकांचे होतील. सेमी फायनल आजच होईल. आज एक संघ फायनल मध्ये दाखल होईल. शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. अमित गोलंदाजीसाठी सज्ज होईल. बॉल शिल्लक आहेत 6 बॉल मध्ये रन करायचे आहेत 12. एकच ऑप्शन होता कारण डॉनने 22 धावा खर्च केल्या होत्या. दीपू सिंग रैनाने 12 धावा खर्च केल्या होत्या आणि दीपू सिंग रैनाने विशेष म्हणजे पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी केली होती. त्याच्याकडे न जाता अमितकडे बॉल दिलाय. त्याच्यानंतर 11 अमितने दिल्या होत्या आणि वाईट बॉल टाकून देखील त्याने 11 धावा दिल्या होत्या. त्याच्यामुळे कदाचित हा निर्णय घेतलेला असावा. आनंद चव्हाणने सांगितलेलं असावं. डॉनने चर्चा केलेली असावी. परंतु मॅच अजून संपलेली नाहीये. 6 बॉल 12 रन. आज सामना रंगतदार अवस्थेमध्ये. जास्त वेळ घेऊ नका प्लीज टीम पुणे. मॅच सुरू ठेवा. 2 मॅच अजूनही कव्हर करायचे आहेत. 6-12. पहिला बॉल जीवित साठी. हा बॉल सोडून दिलाय. पंचांचा इशारा वाईड बॉल. ही डोकेदुखी राहिली आहे. बॅटर थोडासा शफल झाला की बॉलर लाईन बदलतो. हे सातत्याने केले अमितने आणि त्याचमुळे अनेक वाईट बॉल यावर त्याने टाकले. 11 धावा खर्च केल्या होत्या. आता देखील 11 पाहिजेत. बॉल शिल्लक आहे 6-11. कंपल्सरी टार्गेट चेस. रन झाले 61. पुढचा बॉल जीवित साठी. हा बॉल टप्प्याचा होता. टायमिंग प्रॉपर आहे. जीवितच्या पॅट मधून तडाखा. वाईड स्ट्रॉंग सीमारेच्या पलीकडे. षटकार.
आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत 5 बॉल 5 रन बॉल इक्वेशन आलंय आता या सामन्यामध्ये. चांप स्पोर्ट्स पनवेलचं पारड आता जड होतंय. चांगला फटका जीबीच्या बॅट मधून. एक मॅच फिनिशर म्हणून त्याची भूमिका आहे. रायगड विरुद्ध ठाणे सामना सर्वाधिक जास्त युट्यूबवर पाहिला गेलेला सामना. तिथे देखील फिनिश केला होता आणि हा सामना देखील फिनिश करेल असं चित्र आहे. या षटकाराने सामना जिंकला केला जाईल. लगेच 4 ओव्हरची मॅच होईल. कॅप्टनला पाठवा दर्शन दर्पण आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल.